बऱ्याच लोकांचा एक कॉमन क्वेश्चन असतो, मी माझी सगळी सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये टाकून वयाच्या 50व्या 60व्या वर्षी जरी मला 2 कोटी 4 कोटी भेटणार असतील तर मी एन्जॉय कधी करू? तर हे बघा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करण्यामागचा हेतू खूप वेगळा असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे गोल्स असतात ते अचीव्ह करण्यासाठी आपण आधी तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करतो आणि मग इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. आता प्रत्येक क्लायंटचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना गोल्स वेगळे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक पोर्टफोलिओ दाखवतो. या क्लायंटचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण रिटायरमेंट हा मेन गोल ठेवला होता. आता क्लायंटला अजून 3 वर्ष रिटायरमेंटला बाकी आहेत. आत्ताच्या पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन 1,65,00,000च्या आसपास झालेलं आहे. सीएजीआर वाढतोय 26%. या क्लायंटनं आत्ता जरी रिटायरमेंट घेतली कमीत कमी 1.5 लाख रुपये मंथली पेन्शन तो घेऊ शकतो. पुढचे 20 वर्ष जरी क्लायंटनं, आपण फक्त 12% सीएजीआर पकडलाय, पुढच्या 20 वर्ष जरी क्लायंटनं 1.5 लाख रुपये महिना पेन्शन घेतला तरी एक लिगसी फंड म्हणून त्यांच्या मुलांसाठी 2,24,00,000 रुपये शिल्लक राहतात. पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग एका चांगल्या ऍडवायझर कडून करता. तुम्हाला असंच काही फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, आम्ही तुमची मदत करू.